राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नमोचे पैसे सुद्धा आज जमा केले जाणार आहे। जे शेतकऱ्यांना अद्यापही नमोचे पैसे मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की बघू शकता आता नमोचे पैसे सोडले, बघू शकता नमोचे पैसे सोडले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता नमोचे 2000 रुपये जमा केले जाणार आहे। जे शेतकरी पात्र आहेत, जे शेतकरी नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते ते शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता फक्त शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्हा व तालुक्याबद्दल अपडेट नक्की घेऊन येऊ। बघा यामध्ये 17 तालुके व 80 तालुके व 17 जिल्हे आहे। यामध्ये बघू शकता 80 तालुके व 17 जिल्हे आहे। यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट आलेला आहे, म्हणजे की शेतकरी मित्रांनो या 17 जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात सगळे अपडेट आलेले आहे। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। बघा तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहे का तेही नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो आता प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा आपण सांगितल्याप्रमाणे बघा 19 नोव्हेंबर रोजी PM किसान योजनेचा हप्ता मिळणार, परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही। खूप साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तुम्हाला मिळालेला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा बहुतांश शेतकऱ्यांना नमोचे पैसे मिळालेले नाही, परंतु आज हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा फक्त शेतकरी मित्रांनो आता फक्त 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये शेतकरी मित्रांनो पात्र जिल्हे ठरवण्यात आलेले आहे। फक्त या जरी 2 ते 3 कामे जर तुम्ही केली बघा तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार आहे, अन्यथा तुम्हाला या रकमेपासून वंचित राहावं लागेल। बघा जर तुम्ही 2 ते 3 कामे केली तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, अन्यथा रक्कम जमा होत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही 2 ते 3 कामे कोणती यायची आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत, कामे पुढे बघणार आहोत, परंतु आता जिल्ह्यांची पटकन शेतकऱ्यांसाठी सांगणार आहोत। बघा यामध्ये आता लातूर, बघा लातूर जिल्ह्यातील DBTचं काम पूर्णपणे झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता DBTचं जी रक्कम आहे, DBTसाठी जी रक्कम लागू ती पूर्णपणे आता शासनाने रक्कम जमा केलेली आहे, म्हणजेच की 11,000 कोटी रुपयांचा निधी या शासनाने वर्ग केला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बँक खाते तपासून बघा। बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, अशी कमेंट करा आम्हाला नमोचे हप्ते मिळालेले नाही। बघा जर तुम्हाला मिळाले असतील तर आम्हाला नमोचा हप्ता मिळाला असा कमेंट करा। बघा शेतकरी मित्रांनो आपण असं पूर्ण 100% खरी बातमी देत असतो, त्यामुळे आता फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा लातूरमध्ये रेणापूर असेल, बघा रेणापूर असेल किंवा बहुतांश जे लातूरमधील तालुके आहेत या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे। बघा पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। यामध्ये बघा आता लातूर जवळील जिल्हा असलेले म्हणजेच की धाराशिव, बघा धाराशिवमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे। बघा जे शेतकरी पात्र आहेत धाराशिवमधील त्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे। बघा जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटपच झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे सविस्तर अपडेट देणार आहोत, त्यामुळे फक्त आता 2 ते 3 मिनिटं लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो धाराशिवमधील बघा तुळजापूर असेल, त्याचप्रमाणे बघा तालुक्यांची यादी सुद्धा बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तालुक्याची यादी बघितली तर तुम्हाला कोणताही डाऊट मनात राहणार नाही, त्यामुळे फक्त आता तालुक्याची यादी बघत चला। बघा तुळजापूर असेल, बघा कळंब असेल, बघू शकता शेतकरी मित्रांनो कळंब, त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार कळंब असेल, त्याचप्रमाणे बघा तुळजापूर, कळंब, वाशी, बघा बघत चला शेतकरी मित्रांनो वाशी या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालेलं आहे। बघा त्या शेजारी असलेला जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीडमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून DBT अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरची जी रक्कम जमा होते ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून, बघा आजपासून रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती आजपासून, बघा
आजपासून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त DBTचं काम लवकरात लवकर चेक करून घ्या बघा। DBTचं काम चेक करा। त्याचप्रमाणे बघा खाती, बँक खाती बघा, तुमच्या जे बँकेमध्ये तुमचं जी बँक असेल ती बँक खाते आता चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। बँक खाते चेक केले तर तुम्हाला अपडेट कळेल, अन्यथा अपडेट कळणार नाही व तुम्हाला वाटेल की शासनाने पैसे टाकले नाही, परंतु शासनाने पैसे टाकले आहे बघा। तालुके सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता त्यानंतरच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो जालना बघा, परंतु शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील तालुके बघणार आहोत। बीडमधील बघा शेतकरी मित्रांनो केज असेल, त्याचप्रमाणे बघा ST असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो शिरूर, त्याचप्रमाणे धारूर, त्याचप्रमाणे बघा गेवराई। या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम पूर्णपणे आता सोडली गेली आहे बघा, सोडली गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला 2 ते 3 मिनिटं बघा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल बघा। यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा हिंगोलीमध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झाली असून हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम आज जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मिळणार आहे बघा। आर्थिक दिलासाच मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे बघा। रक्कम 1 ते 1.5 तासात पूर्णपणे आता DBTचं काम झाले असून 1 ते 1.5 तासात पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे बघा, जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो यानंतरचा जिल्हा बघत चला तर हिंगोलीमधील कळमनुरी असेल बघा, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो औंढा असेल, त्याचप्रमाणे बघा वसमत असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालेलं आहे बघा। शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात तुम्ही बघत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।